श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. या चॅनलवर तुम्हाला भंडारी स्पेशल, गोड तिखट, पारंपरिक पदार्थ व इतरही पदार्थ पाहायला मिळतील. चला तर मग जास्त वेळ न दवडता लगेचच रेसिपीजला सुरुवात करू. तर आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे केशरी भात. त्यासाठी मी इथे बासमती तांदूळ या बाउलप्रमाणे घेतलेले आहेत. या बाउलप्रमाणे मी आधी बासमती तांदूळ घेतले, ते धुतले, स्वच्छ धुतले आणि भिजत घातले. हे मी अर्धा तास भिजत घातलेले आहेत. आणि त्याच बाउलने मी साखर घेतलेली आहे, म्हणजे थोडी कमी घेतलेली, या बाउलच्या थोडी कमी घेतले. तांदूळ पूर्ण भरून घेतलेले, म्हणजे 1/3 साखर घ्यायची तांदळाच्या. 6 टेबलस्पून साजूक तूप घेतलेले आहे. ड्रायफ्रूटचे तुकडे घेतलेले आहेत, काजू, बदाम आणि मनुके आपल्या आवडीप्रमाणे. आणि एक किंचित नावाला अगदी मीठ घेतले चवीसाठी. केशरी कलर घेतलेला आहे मी खायचा. वेलची जायफळची पूड घेतलेली आहे अर्धा टेबलस्पून. 4 ते 5 लवंगा घेतल्या आहेत. 2 दालचिनीचे तुकडे घेतले आहेत. आणि लिंबूची 1 पाव फोड घेतलेली आहे लिंबूची. आता मी इथे गॅस चालू करून घेतलेला आहे. आता आपल्याला तूप घालायचं आहे. आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. ड्रायफ्रूट्स थोडे फ्राय करून घेऊया. ड्रायफ्रूट चांगले फ्राय झाले आहेत, म्हणून त्यांचा कलर थोडा कसा छान झाला आहे, फुलल्यात म्हणून. आता आपण हे ड्रायफ्रूट्स काढून घेऊया. अशा प्रकारे आपण सर्व मनुके काढून घेतलेले. आता आपण याच्यात लवंग आणि दालचिनी टाकून घेऊ. आता आपण याच्यात तांदूळ घालू, बासमती तांदूळ. तांदूळ थोडंसं फ्राय करून घेऊ. आपला तांदूळ चांगला भाजलेला आहे. आता आपण जेवढ्या वाडग्याने आपण तांदूळ घेतलेले, भिजलेले तांदूळ, तेवढाच वाडगा पाणी घालून घेऊ. आता आपल्याला भात शिजवत ठेवायचा. आता याच्यामध्ये आपण केशरी कलर टाकून घेऊ. वेलची जायफळ पूड टाकून घेऊ. चिमूटभर मीठ आहे ते टाकूया. आणि हे पावफोड लिंबूची पिळून घेऊया. याच्याने आपला थोडासा पिळून, ह्याच्याने आपला भात मोडणार नाही, अखंड राहील. आता हा भात आपण शिजत ठेवूया. पण हा आता मीडियम टू हायवर शिजत ठेवूया. आता आपला भात शिजलेला आहे. आता आपण याच्यात साखर घालू. साखर आणि ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. आपण वाफेवर बारीक मीडियम गॅसवरती ठेवूया. बारीक वाफेवर एक वाफ करून घेऊया.
आपलं झालेलं आहे भात. आपले 10 मिनटं झालेली भात ठेवले आहे. मस्त झालेलं आहे. आपण गॅस बंद करू. केशरी भात हा प्रसादासाठी करतात. आपण हा काढून घेऊ. मस्त सुगंध सुटला आहे केशरी भाताचा. मस्त लवंग, दालचिनी, खूप छान बासमती तांदळाचा. तुम्ही वाडा कोलमचा पण तांदळाचा भात करू शकता, पण या बासमतीचा एकदमच खूपच छान लागतो. तर आपण हा काढून घेऊ. तर आपण काढून घेऊया. मस्त वास सुटला आहे केशरी भाताचा. नक्की ट्राय करून बघा. प्रसादाला काय बनवायचं तेव्हा नक्की हा केशरी भात करून बघा तुम्ही. अशा प्रकारे आपला शाही केशरी भात तयार आहे. पारंपरिकच पदार्थ आहे हा. नक्की ट्राय करा. अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.